कामाला लागलो तर या राज्याची ही लढाई आपण पुन्हा जिंकू शकतो असा मला विश्वास आहे। ही लढाई तुकाराम विरोधी नथुरामाची आहे, हे कधी विसरू नका। आम्ही तुकाराम महाराजांच्या विचाराचे आहोत। तुकाराम महाराजांनी जितेंद्र आव्हाड आम्हाला सांगितलेलं आहे की भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्याच्या माथी हाणू काठी। आणि म्हणून यापुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे। करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची, रणात झुंजणारे आहेत अजून काही। आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐका माझं भाषण, मला आगे बढ़ेंगे तुम बैठो। तुम बैठो, तुम्ही बसा, खाली बसा। नाना खाली बसा, खाली बसा। नाशिककरांनी खाली बसावं। शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो।